नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6च्या उद्याच्या म्हणजे शनिवारच्या भावच्या धक्क्याचा एक प्रोमो समोर आलाय आणि खूपच अनपेक्षित असा प्रोमो आहे. त्याच्यामध्ये रितेश भाऊ सचिन दादाची चांगलीच कानउघडणी करतायत. ज्या पद्धतीने सचिन दादाने राखी सावंतवरती जे काही पाणी फेकलं होतं, त्यानंतर पीठ फेकलं होतं, तर हे रितेश भाऊला अजिबात आवडलेलं नाहीये. तुमचं इंटेन्शन काही असेल, नॅचरली असेल किंवा ठरवून तुम्ही जे काही केलं, एका महिलेवरती जे काही पाणी फेकलं ते मला अजिबात आवडलं नाही. तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये सचिन भाऊ म्हणून वावरता आणि एका भावाकडनं अशा पद्धतीने महिलेवरती जे काही तुम्ही केलं, पाणी फेकणं किंवा पीठ फेकणं, हे मला अजिबात आवडलेलं नाही. असं म्हणून सचिन भाऊची जबरदस्त शाळा किंवा कान उघडणे इथे रितेश भाऊ करताना दिसतंय. हे जेव्हा आपण पाहिलं, विशेष करून मला असं वाटलं की हे सगळं कॉमेडीच्या रूपात सुरू आहे. कारण राखीने सांगितलं होतं की आपण काहीतरी करूया. याच्यावरती हे सगळं झालं असेल, असं मला तेव्हा वाटलं होतं. परंतु एवढं सीरियस हे सगळं होईल, असं एकंदरीत वाटलं नव्हतं. सचिन भाऊने तेव्हा राखी सावंतची माफी देखील मागितली होती, की माझ्याकडनं हे अशा पद्धतीने व्हायला नको होतं. राखीने तेव्हा सांगितलं की इट्स ओके. ते आपण मजाकमध्ये केलं होतं. परंतु रितेश भाऊने मात्र हा विषय मजाक नाही तर सीरियसमध्ये घेतला आणि सचिन भाऊची चांगलीच कान उघडणी इथे केलेली आहे. तर राखीच्या मुद्द्यावरती सचिन भाऊची रितेश भाऊने चांगलीच कान उघडणी केली. तर हे उद्याच्या भागामध्ये म्हणजे शनिवारच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु आजच्या एपिसोडमध्ये काय झालं? आजच्या एपिसोडमध्ये तन्वी कोलते आणि बारकं तिचा भाऊ डॉन याने चक्क चावी चोरली, पॉवर की चोरली. याचा जबरदस्त हंगामा पुढे बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि बारकं कुठे चावी लपवतंय हे सगळं बिग बॉसने यावेळी दाखवलं. खरं तर मागच्या वेळी जे काही घडलं होतं, मागच्या ज्या काही चोऱ्या झाल्या होत्या, त्या बिग बॉसने लपवून ठेवल्या होत्या आणि याचा जबरदस्त बिग बॉसच्या घरामध्ये हंगामा होणार आहे कदाचित. त्यामुळे बिग बॉसने हे सगळं दाखवलंय. पाहायला मजा येणार आहे आणि याच्यावरती बोलायला देखील मजा येणार आहे. त्यानंतर शेवटचे जे काही अर्धा तास होते ते खूप इमोशनल होते. तर याच्यावर सुद्धा भाष्य करणार आहोत. परंतु भाष्य करूया, हा जो काही टॉप आणि फ्लॉपचा टास्क होता, त्याच्यामध्ये मित्रांनो खरं तर बिग बॉसला खूप अपेक्षित होतं या टास्कमध्ये काहीतरी होईल. परंतु असं अजिबात होताना दिसलं नाही आणि आपल्याला पण असं वाटत होतं की हे जे काही सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसने आणले, त्या सदस्यांमध्ये काहीतरी या टास्कला घेऊन होईल. परंतु हा टास्क एकदम फ्लॉप या सदस्यांनी केला. तर मित्रांनो, काल जो काही टास्क सुरू होता त्याच्यामध्ये एक विशालची टीम दिली होती आणि दुसरी राकेशची टीम दिली होती. बिग बॉसने या टास्कमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी किंवा भांडण लावण्यासाठी ज्या मूळ टीम आहेत त्यांच्या ए आणि बी ह्या फोडून नवीन टीम तयार केल्या होत्या आणि त्यांच्यामधून 2 फ्लॉप आणि 2 टॉप सदस्य निवडायचे होते. तर इथे काल ज्या पद्धतीने आपण पाहिलं त्याच्यामध्ये विशाल आणि अनुश्री ही त्यांच्या टीममध्ये हवी होताना दिसत होते. ते सांगतात की आम्ही विशाल आणि अनुश्री आम्ही टॉपमध्ये, तर दीपाली आणि राखी यांनी फ्लॉपमध्ये जावं, असं सचिन भाऊ आणि रोशन दादा यांच्यावरती ते त्यांच्या मस्तक पटलावरती अनुश्री आणि विशाल हे टाकत होते की तुम्ही असं सांगा. हे दोन कन्फ्यूज बिग बॉसच्या घरातील हे दोन सगळ्यात कन्फ्यूज व्यक्तिमत्व, त्यांना कळतच नाही की इथे काय करायचं. मुळात या टास्कमध्ये काय करायचं हे तर त्यांना कळतच नव्हतं. पण एकंदरीत बिग बॉसच्या घरामध्ये काय करायचं हेच या दोघांना कळत नाही. ही मोठी शोकांतिका सध्या बिग बॉसच्या घरातील आहे. हे का म्हणून बिग बॉसच्या घरामध्ये दोघे पण आलेत ना, हेच कळत नाही. विशाल आणि अनुश्री सांगतात की आम्ही दोघे टॉपला आहेत असं तुम्ही सांगा आणि या दोघी फ्लॉप आहेत, दीपाली आणि राखी, हे तुम्ही सांगा. हे मान हलवतात. हा हा, हो हो, हो हो. सचिन भाऊ मी 1 मिनिट घेऊ का, 1 मिनिट घेऊ का, एवढंच तो बिग बॉसच्या घरामध्ये करताना आजच्या टास्क मध्ये दिसत होता. अरे तुम्ही सांगा ना, आम्ही पण आहोत टॉप मध्ये. कधी खेळणार तुम्ही? जवळजवळ हा 40वा दिवस आला, अर्धे दिवस निघून गेलेत. कधी गेम तुम्ही दाखवणार? यांच्याकडनं फार अपेक्षा होतात, पण हे का खेळत नाही बिग बॉसच्या घरामध्ये मला तेच कळत नाही. विशाल आणि अनुश्री तुमच्यावरती एवढे हावी होत आहेत, तुम्ही कधी सांगाल की आम्हाला द्या संधी? विशाल तर इथे सांगत होता की अनुश्री तू आणि सचिन मध्ये डील करा, सचिनला इकडे टॉप मध्ये येऊ द्या. अनुश्री सांगते असं कसं, मी टॉपलाच असणार, मी का त्याला द्यायचं? अरे तुम्ही दोघे पण सांगा ना,
सचिन आणि तो रोशन रोशन तर का बिग बॉसच्या घरामध्ये आहे तेच कळत नाही. आज एक नॉमिनेशन झाले, त्याच्या जागेवरती रोशन जायला हवा होता. काही खेळत नाही बिग बॉसच्या घरामध्ये, काय म्हणजे काही नाही. पहिले 2 आठवडे तरी तो व्यवस्थित खेळत होता. आता मात्र अजिबात तो खेळताना दिसत नाही. त्या राखी आणि काय तिचं नाव दीपाली, ह्या पण भिडताना दिसत नाही. त्यांनी सरळ सांगायचं ना, की तुम्हीच राखी सांगत होती, पण राखीने सरळ सांगायचं, सचिन आणि काय त्याचं नाव रोशन, तुम्ही टॉपमध्ये राहायचं, आम्ही तुम्हाला मत देणार म्हणजे देणार, ठणकावून सांगायचं. राखी सांगताना दिसत होती, परंतु या दोघांच्या डोक्यात काहीच प्रकाश पडत नाही. अरे तुम्ही कशाला बिग बॉसच्या घरामध्ये आलात ना, तेच कळत नाही. आता इकडे पण बघा, ही जी दुसरी राकेशची टीम होती, इथे फ्लॉप आणि टॉप यांच्यामध्ये हात वरती खाली होत होते सगळ्यांमध्ये. मला याच्यामध्ये तो राकेश तर कुठेच दिसला नाही. म्हणजे मला असं वाटत होतं काल एकंदरीत रुचिता बरोबर जे काही तो डिस्कस करत होता, की आपण काहीतरी पुढे करू. तेव्हा मला वाटलं होतं, की राकेशमध्ये काहीतरी असे स्पार्क्स आलेत काहीतरी, काहीतरी वेगळा गेम दाखवेल. पण तो काही कुठे जात दिसत नव्हता. मला तुम्ही टॉपला ठेवा, फ्लॉपला ठेवा आणि मध्ये ठेवा. कुठेही ठेवा. असं कसं काय तुम्ही सांगू शकता? ती तन्वी पण चालेल मला. तुम्ही जिथे ठेवाल का चालेल? अरे खेळा तुम्ही. बाकी सगळे आशा लावून बसलेत, की तुम्ही काय गेम दाखवताय. रुचिता सांगते मला टॉपला पाहिजे. प्राजक्ता सांगते मला टॉपला पाहिजे. तन्वी खेळते, तो आरबी खेळतोय. तुम्ही का सांगत नाही, की आम्हाला पण टॉपमध्ये पाहिजे? आणि त्या याचं सागरचं काहीतरी वेगळंच असतं. मग मला चालेल, फ्लॉप पण चालेल. कशाला आलायस तू बिग बॉसच्या घरामध्ये? निघ, बाहेर पड. सरळ हार मानायची. नॉमिनेशन आलं, काही झालं, चला. नाही, मला नाही दिलं तरी चालेल. तुम्हाला खेळच दाखवायचा नसेल, तर कशाला तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये येताय? सरळ तुम्ही सांगता, की मला चालेल, खाली दिलं तरी चालेल. अरे लढा. इकडे बघा, विशाल आणि अनुश्री हट्टाला पेटलेले, आम्हाला टॉप पाहिजे म्हणजे टॉप पाहिजेच. असा खेळ दाखवायचा. म्हणजे काय म्हणून मला खरं तर त्या तन्वीकडनं वगैरे अपेक्षा होती, की हे लोकं बघा, रुचिता ही फ्लॉप घेणार नव्हती. ती आपल्या स्टँडवरती कायम होती, की मला टॉप पाहिजे म्हणजे पाहिजे. घ्या ना तुम्ही, भिडा, नडा. तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये दिसताय. खेळ खेळताय तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये. नडा तुम्ही. इथे रुचिता आणि प्राजक्ता हे टॉपला जातात. कोणीही ऑब्जेक्शन घेत नाही. आणि इथे कोणतरी सांगत होते, की आपण टास्क रद्द करूया. बहुतेक रुचिता आणि सागर का कोणतरी सांगत होते. सागर बहुतेक, की हा टास्क रद्द करूया. करूया रद्द, करा रद्द. काय कळतच नाही यांचं, की हे फ्लॉपमध्ये कसे जाऊ शकतात किंवा मिडलमध्ये का कसे काय हे लोकं जाऊ शकतात. तन्वी आणि राकेशचं काहीच मत नाही यावर, हे विशेष मला वाटतं. आता याच्यामध्ये स्पष्ट होतं. मी तुम्हाला खरं सांगतो, की याच्यामध्ये टॉपचं सांगायचं झालंय एकंदरीत गेम किंवा कंटेंट वाईज, तर ही जी काही राकेशची टीम होती, बी टीम, तर त्याच्यामध्ये तन्वी आणि मला रुचिता टॉप वाटत होत्या आणि बॉटमचं सांगायचं झालं तर प्राजक्ता आणि ते बारकं, बारकं तरी खेळतंय. प्राजक्ता आणि काय त्याचं नाव सागर यांनी फ्लॉपमध्ये जायला पाहिजे. बारकं आणि राकेश यांनी मिडलला राहायला पाहिजे आणि यांची विशालच्या टीममध्ये सांगायचं झालं तर अनुश्री आणि विशाल त्या पद्धतीने हे गेम खेळत होते, टॉप आणि फ्लॉप. तर याने टॉपलाच राहायला पाहिजे होतं आणि हे जे 2 बिनकामाचे बिग बॉसच्या घरामध्ये आहेत ना, यांना खाली बॉटमला ठेवायला पाहिजे आणि या दोघी मिडलला राहायला पाहिजे. आणि त्यानंतर बिग बॉस सांगतात, की बहुमत. कशाला बहुमत पाहिजे? तुम्ही एकमताने घ्या ना, निर्णय करा ना. इथे स्पष्ट दिसतंय, की बहुमत होतंय. राखी आणि काय दीपालीचं मत ग्राह्य धरलं जातच नाही. बिग बॉसला स्पष्ट दिसतंय तरी बिग बॉस सांगतात, की बहुमताने. बहुमताने चालेल आम्हाला. तुम्ही जे काही द्याल ते आम्ही घेऊ. बिग बॉसचा पुढे ट्विस्ट आणायचा होता म्हणून त्यांनी बहुमत केलं. विशाल आणि अनुश्री हे 2 टॉप सदस्य होतात. तर बॉटमला जातात राखी आणि त्यानंतर दीपाली. यांना काही मतच नाही. हे जे 2 आणलेत बिग बॉसच्या घरामध्ये, मी यांना का बोलतो? कारण हे दिसतच नाही. मला यांच्याबद्दल खरंच वाईट वाटतं यांसाठी. खूप चांगले कंटेस्टंट आहेत आणि गावाकडून हे लोकं आलेत ना, तर मला यांच्यासाठी फार वाईट वाटतं. यांनी खेळायला पाहिजे या दोघांनी.
एवढा जनतेचा सपोर्ट आहे या लोकांना, पण हे मिस्टर इंडिया बिग बॉसच्या घरामध्ये झालेत. तर हे या दोन जणांनी दोघांनाही मतं दिला आणि इकडे विशाल टीमकडनं विशाल आणि अनुश्री टॉपला तर बॉटमला जाते, म्हणजे फ्लॉपमध्ये जातात राखी आणि अनुश्री. आता इकडे ही जी काही राकेशची टीम आहे यांच्यामध्ये एकी होते किंवा मग काय बहुमत होतं. याच्यामध्ये खरंच शॉकिंग होतं की रुचिता आणि प्राजक्ताला टॉपमध्ये ठेवतात आणि फ्लॉपमध्ये जातात तो म्हणजे सागर आणि तन्वी. सागरचा तर असा पण बिग बॉसच्या घरामध्ये गेम नाहीये. त्या XYZ कंटेस्टंट ऐवजी जो कोणी आज बिग बॉसच्या घराबाहेर गेलाय त्याच्याऐवजी सागर गेला असताना ते परवडलं असतं. ठीक आहे. तर इथे बिग बॉस मोठा ट्विस्ट आणतात आणि गेम पलटणार असं सांगतात आणि सगळ्यांचे धाबे दण आणतात. आता हा टास्क झाल्यानंतर बिग बॉस सांगतात की आता गेम पालटणार. टॉप मधील लोक आहेत 4, पॉवर की आहेत 2. आता या पॉवर कीज कोणाला द्यायच्या? मोठा ट्विस्ट आहे इथे. कॅप्टन तन्वी यांची जी काही मतं आहेत ना ती महत्वाची ठरणार आहेत. बिग बॉस असं सांगतायत की जे 2 टॉपचे सदस्य आहेत त्यापैकी एकालाच तू पॉवर की द्यायचे ते तुला ठरवायचं आहे आणि जे कोणी बॉटमला आहेत त्या बॉटम पैकी एक सदस्याला तू निवडायचा आहे आणि तो कॅप्टन पदाचा उमेदवार ठरणार आहे. तर हे 2 कॅप्टन पदाचे उमेदवार आणि पॉवर की मिळवलेले जे उमेदवार आहेत तर त्या 4 मध्ये पुढे टास्क रंगणार आहे. तर इथे तन्वीला विचारलं जाते की विशाल आणि अनुश्री या दोघांपैकी तू कोणाला पॉवर की देशील? विशाला ती इथे देणार नव्हती. अनुश्रीचं पण थोडंफार वादलेलं असतं, परंतु अनुश्री ही थोडीशी तिच्या तन्वीच्या क्लोज आहे त्यामुळे ती अनुश्रीची निवड करते. तर पुढे तिला विचारलं जाते की राखी आणि दीपाली यापैकी तू कुठल्या सदस्याला कॅप्टन पदाची उमेदवारी देऊ इच्छितेस? मग इथे तन्वी सांगते की राखी सावंत या आत्ताच आल्यात वाईल्ड कार्ड म्हणून. दीपाली सैद या फार फार दिवसापासून 1947 पासून बिग बॉसच्या घरामध्ये आहेत, तर त्यांना आम्ही उमेदवारी देऊ इच्छिते. तर राखीचा पत्ता इथे कट होतो आणि दीपालीला उमेदवारी मिळते. राखी ते बोलते की यार जबरदस्त, खूप छान केलंस. त्यानंतर पुढची जी जोडी आहे रुचिता आणि प्राजक्ता यापैकी कोण टॉप मध्ये असणार आहे, पॉवर की कोणाला देऊ इच्छितेस? तर इथे साहजिकच तन्वी रुचिताचं नाव घेणार नव्हती, प्राजक्ताचं नाव घेते आणि जे कोणी फ्लॉप मध्ये होते तन्वी आणि सागर यापैकी तू कुठला सदस्य निवडू इच्छितेस? तर तन्वी सांगते की मी माझ्या काळजावरती दगड ठेवून सांगू इच्छिते अध्यक्ष महोदय की मी स्वतःच नाव घेते यासाठी. तर अशा प्रकारे तन्वीने तिचं नाव घेतलं. म्हणजे जो काही टास्क दिला होता बिग बॉसने तर त्याच्या विपरीत काहीतरी बिग बॉसने ट्विस्ट आणून फार छान असा टास्क इथे केला. त्यासाठी बिग बॉस सांगत होते की चालेल, मला बहुमत देखील चालेल, म्हणून ते एकमतावरती बिग बॉस आले नाही. तर अशा प्रकारे हा टास्क होता. पण याच्यामध्ये आहे ना निर्णय क्षमता फार महत्वाची होती आणि ज्या पद्धतीने रोशन, सचिन भाऊ हे जे काही ते खेळत होते ना, मगाशी सांगितलं की का हे बिग बॉसच्या घरामध्ये आहेत, यांच्याकडे निर्णय घेण्याची अजिबात क्षमता नाही. आणि इकडे सुद्धा राकेश वाटलं होतं की काय राकेश राकेश याच्यावरती बोलू आपण कधीतरी. तर हा टास्क संपल्यानंतर रुचिता ही खूप इमोशनल झाली प्राजक्ताला घेऊन की प्राजक्ता तू मला टॉपला ठेवलंस, आपल्या तेवढी मैत्री नव्हती तरीही तू मला टॉपला ठेवलंस, माझं एक सॉफ्ट कॉर्नर तू जागा केलास. ती जी फिलिंग तुझ्याबाबत होती ना पहिल्या आठवड्यात ती फिलिंग आता पुन्हा एकदा जागी झाली. का का जागी झाली? कारण तू मला तुझ्या जोडीला आणलंस, माझा तू विचार केलास. म्हणजे हे सगळे पलटू सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये आहेत. त्यानंतर हा टास्क संपल्यानंतर राखीचा काहीतरी वेगळाच ड्रामा पाहायला मिळाला आणि त्याच्यात ते बारकं पिसिंग पिसिंग आणि पिसिंग. राखी बारक्याला खेळवते एवढं पण त्या बारक्याला कळत नाही. राखीने एवढा ड्रामा क्रिएट केला ना त्यानंतर बारक्याला घेऊन बाबा बाबा बा म्हणजे बारकं पण रडायला लागलं आणि राखी देखील खरोखर रडते की बारक्यावरती किती अन्याय झालाय आणि बारक्या त्या राखीला पाहून तीही रडायला लागते. तन्वीला वाटतं की काय हे केलंय मी, अरे आमचं नुकसान केलंय आणि तुला मध्ये ठेवलंय. राखी बघा इथे काय सांगते की त्याला तुम्ही फक्त खेळवता, तुम्ही त्याला फक्त अंडे खाऊ घालता, अरे तुला घर बांधायचंय घर, तू असा खेळ खेळून बिग बॉसच्या घरामध्ये घर बांधशील?
बारकं पण सांगते की मला घेतच नाही त्याच्यामध्ये. राखी इथे बारक्याला सांगते, अरे तू कॅप्टन केलंस तन्वीला, तुझ्यामुळे ती कॅप्टन झाली, तू चाव्या शोधल्यास. बारकं सांगते, हो मला पण तसंच वाटतंय. तन्वी इथे सांगते की अरे बाळा, आम्ही स्वतः नुकसान करून घेतलंय आमचं. तुला आम्ही बॉटलला ठेवलं नाही, तुला आम्ही बॉटमला ठेवलं नाही, मी स्वतः बॉटमला गेले, तुला मिडलला ठेवलं. आणि मला थोडी माहित होतं की अशा प्रकारे बिग बॉस ट्विस्ट आणतील आणि बॉटमच्या लोकांनाच कॅप्टन पदाची उमेदवारी देतील, एवढं तर तुला कळायला पाहिजे. आणि तुला जर वाटत असेल ना की माझा पदर घेऊन तू चालतोयस, तर पदर सोड माझा आणि जा एकटा खेळ, बघ एकटा खेळून कसा खेळतोस ते मी बघतो. त्यानंतर त्या बारक्याला रिअलाइज झालं की हो, असं काहीतरी आहे. त्यानंतर हे बारकं चावी चोरतं. अरे कमाल आहे. तन्वी मागे रडत होती की चोरी करणं हे माझ्यासाठी पाप आहे. बरंच 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 काही घेऊन ते रडत होते. चोरी मला अजिबात आवडत नाही. आणि ही त्या बारक्याला चोरी करायला भाग पाडते. आणि ही चोरी मित्रांनो स्पष्ट दाखवली की ते बारके पावरकीची चोरी करते आणि ते चावीवरती फेकून देते. मगाशी सांगितल्याप्रमाणे बिग बॉसने हे जाणून बुजून सगळं दाखवलंय. याच्यावरती नंतर जबरदस्त हंगामे होणार आहेत. आणि तन्वीने पण बारक्याला सांगितले की याच्यावरती जबरदस्त राडे होणार आहेत. विशाल काहीही करू शकतो, कुठल्याही थराला जाऊ शकतो, त्यामुळे तू त्याची तयारी ठेव. बारक्या आता तरी बोलते की मी तयार आहे सगळं, पण आता माहित नाही पुढे काय होईल ते. तर अनुश्री आणि प्राजक्तामध्ये युती झाल्याचंही देखील पाहायला मिळालं. म्हणजे काय बिग बॉसच्या घरामध्ये जे काही इक्वेशन चेंज होतात, म्हणजे खरं आहे. त्यानंतर ना राखीचं एक वेगळं रूप सुद्धा बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळालं. इथे बारक्याला घेऊन ती बोलताना दिसत होती की तुझ्यासाठी मी प्रेयर करेन त्या अल्लाला, त्या भगवानाला, की तू ट्रॉफी घेऊन जा. बारकंही सांगते की सगळे इथे काय यू यू करत राहतील आणि मी ट्रॉफी घेऊन जाईन. आता बघू, हा 40वा दिवस आहे, कोण ट्रॉफी घेऊन जाते ते बघूया. पण बारके एकदम हे आहे, ज्या पद्धतीने लोक त्याला सपोर्ट करतायत, तर ते असंच आहे की मीच बिग बॉसच्या घरातली ही ट्रॉफी जिंकून जाईन. आता बघू काय होते. त्यानंतर राखी इथे प्राजक्ताला घेऊन सांगते की करण गेल्यानंतर तू आता खऱ्या अर्थाने दिसायला लागलीस. मला इथे थोडंसं वाटतं की करण गेल्यानंतर ज्या पद्धतीने टोळी टीम मध्ये ती बसते, आपले मुद्दे मांडते, तर कुठेतरी प्राजक्ता आता दिसते. राखीचं हे ऑब्झर्वेशन आहे ना जबरदस्त आहे. आणि राखी ही ऑलरेडी बिग बॉस खूप सारे खेळून आली, त्यामुळे खेळ कसा खेळायचा, लोक कशी ओळखायची हे राखीला चांगलंच कळतंय. त्यामुळे अगदी परफेक्ट ऑब्झर्वेशन तिचं राखीचं होतं. आणि एकंदरीत मला दिसते की आता सध्या प्राजक्ता खेळते आणि प्राजक्ता देखील फार मनापासून ते राखीचं सगळं ऐकत होती. त्यानंतर इथे राखी रुचितालाही सांगताना दिसते की तू डाऊन होऊ नकोस, तू एक घरातील पिलर आहेस आणि तू स्ट्रॉंग राहा. राखी जर अजून बिग बॉसच्या घरामध्ये राहिली तर अजून मजा येईल. अशा प्रकारे स्ट्रॉंग पर्सनॅलिटी ती काही सदस्यांची नक्कीच बाहेर काढेल. पण राखी 15 दिवसासाठी झाली. आता हा तिचा 12वा-13वा दिवस आहे. आता हा 12वा तिचा दिवस आहे बहुतेक आजचा. पुढच्या आठवड्यात जाते का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर इथे सागर, मी झेंजी लोकांना खूप घाबरतो. हे जे काही 2000च्या आसपास सालातली जी लोक आहेत ती पटकन रिॲक्ट होतात, याच्यावरती भाष्य करताना दिसतोय. माझी मुलगी देखील लगेच उत्तराला प्रत्युत्तर देते. तर अनुषेच्या बाबतीत तो सांगताना दिसत होता. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा इथे अनुश्रीने काढला की ही जी तन्वी आहे ती 25 वर्षाची प्रत्येकाला सांगते. तर ही 25 वर्षाची नाही, मला ती 27-28 वर्षाची वाटते. बाकी लोक पण हा मुद्दा काढत होते. विशालने हा मुद्दा काढला की मला वाटत नाही ती 27 किंवा 28 वर्षाची आहे. तर तुमच्यासाठी मी इथे गुगलवरती लावलेला आहे की तन्वी नेमकी किती वर्षाची आहे. तन्वी ही 27 वर्षाची असं गुगल सांगते. तर इथे बारकं जे आहे चुगली करते. आता हल्ली बारक्याचं तेच काम सुरू आहे. व्हाईस कॅप्टन आहे तो. त्यामुळे काय बिग बॉसच्या घरामध्ये घडतंय ते जाऊन कॅप्टनला सांगणे. तसंही सांगताना दिसतं की तुझ्या एज वरती बोलतात. काय ग तुझं वय किती आहे? तन्वी बोलते माझं 25. पण ते लोक 27-28 सांगतात. सांगू दे ना, मला काय घेणं देणं आहे त्याच्याशी, जाऊन बाहेर ते बघतील. तन्वी एकदम जाऊ दे, आपल्याला काय घेणं देणं असं म्हणून ती सांगताना दिसते. त्यानंतर मित्रांनो, टॉप आणि फ्लॉप हा टास्क झाल्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये असं काहीच नव्हतं. त्यामुळे काय करतील बिग बॉसच्या घरातील सदस्य? मग अनुश्रीने टोळी आणि जे बाल्कनी ग्रुप आहे त्यांना एकत्र त्या डायनिंग टेबलवरती बसवलं आणि सांगितलं की आता आपण झोपूया सगळे. बिग बॉस कुकडुकू वाजवतील, तन्वी कॅप्टन, तिकडून मग
ते वाजवायला थाळी घेऊन येईल आणि तसंच काहीसं पाहायला मिळालं. काय करतील ते पण बिचारे, काहीच टास्क नाही आणि बिग बॉसच्या घरामध्ये भांडण पण होत नाही. त्यामुळे हे जे काही होतं ते आपण घेतलं, एक्सेप्ट केलं. त्यानंतर बिग बॉसच्या घरामध्ये एक टास्क झाला. तो टास्क मी काही व्यवस्थित पाहिला नाही. मी एक दुसरं काम करत होतो. म्हटलं हा टास्क असाच आहे, तो स्पॉन्सरचा टास्क आहे, त्यामुळे तो बघितला नाही. त्यानंतर इमोशनल ड्रामा बिग बॉसच्या घरामध्ये जबरदस्त झाला. इथे आपल्या भावना व्यक्त करायच्या आहेत. नेहमीप्रमाणे बिग बॉसने एक टेलिफोन दिलाय. गेल्या वेळी तो बूथ लावला होता. यावेळी कन्फेक्शन रूममध्ये टेलिफोन ठेवलाय आणि त्याच्यावरती आपल्या जिवलग व्यक्तीशी जे काही मनातल्या ज्या काही खंत आहेत, त्या इथे व्यक्त करायच्या आहेत. राखी सावंत पहिल्यांदा येते आणि खरंच खूप शॉकिंग होतं. राखीने ज्या पद्धतीने आईचा मुद्दा काढला, वडिलांचा मुद्दा काढला, आईचा आजारपण किंवा मग तिने केलेलं लग्न आणि ज्या पद्धतीने राखी ओक्साबोक्शी रडत होती ना, म्हणजे पहिल्यांदाच राखीला अशा पद्धतीने आपण पाहिलं. राखीची एक दुसरी बाजू सुद्धा आहे, ती आपल्याला 2-3 वेळा दिसली, परंतु या पद्धतीने राखी रिॲक्ट करेल, इमोशनल होईल असं वाटलं नव्हतं. तर राखी इथे मी जे काही लग्न केलं ते माझ्या आईला आवडलं नाही, तो मुद्दा ती इथे काढते. त्यानंतर आईचा आजारपण. जेव्हा राखी बिग बॉसच्या 4थ्या पर्वात होती तेव्हा आईला कॅन्सर झाला. तिला ते पाहता सुद्धा आलं नाही. त्यानंतर वडिलांची आठवण इथे काढली, की वडिलांनी आम्हाला बाहेर काढलं होतं, परंतु आईने सावरलं. हे सगळं सांगत असताना राखी ओक्साबोक्शी रडताना दिसत होती आणि याच्यामध्ये ती अनुश्री दात काढताना दिसत होती. मला ते एवढं इरिटेट त्या अनुश्रीचं वागणं वाटलं ना, की बघा राखी कितीही ड्रामा करणारी असो, किती काय असेल, परंतु आपल्याला एकंदरीत कळतंय, की राखी ती इमोशनल झाली. म्हणजे आपण टीव्ही समोर आहोत, लाईव्ह पण नाही. हे लोकं लाईव्ह बघतात, तरी यांना का पाझर फुटत नाही किंवा यांची माणुसकी कुठे हरवते? हा मोठा प्रश्न तेव्हा आणि बिग बॉस बरोबर बोलते, की माणुसकी नावाची गोष्ट तरी तुमच्याकडे आहे का? एक जण इमोशनल होतंय आणि तुम्ही अशा प्रकारे दात काढत बसता. ती अनुषिता दात काढते, परंतु तिच्यासोबत ती प्राजक्ता देखील हे सगळं करते. शेवटी प्राजक्ताने अनुषीला पाठवलं, "तू जा बाथरूममध्ये." जिथे सागर सुद्धा गेला होता. सागर सांगताना दिसत होता, की ज्या पद्धतीने राखी रडते हे मला अजिबात पाहवत नाही. तिथे पण जाऊन सागरच्या इथे जाऊन पण दात काढते ही. म्हणजे किती लोकांनी निर्लज्ज असावं. निर्लज्जाचा कळस होता तेव्हा. तर ठीक आहे. त्यानंतर तन्वी येते. तन्वी वडिलांना घेऊन खूप इमोशनल आहे. तन्वीची मी 1-2 इंटरव्ह्यू देखील बघितले होते, की वडील गेल्यानंतर ती कशा पद्धतीने स्वतःला सावरत होती. तर हे इथे तिने सांगितलं होतं, की वडील आजारी होते. मी तुमच्याशी बोलू देखील शकले नाही. काही मनातल्या गोष्टी सांगता आल्या नाही. आज 5 वर्ष झाले. मी भरपूर सारा पैसा कमवला. त्यानंतर आपल्याकडं म्हणजे माझ्याकडचा पैसा पाहून आता बरीचशी लोकं जी दूर गेली होती, ती जवळ आली. तुम्ही मला नेहमीच टॉपमध्ये पाहायचे. आता मी खरंच टॉपमध्ये आहे आणि बिग बॉस सारख्या शोमध्ये मी आले, हे पाहायला तुम्ही हवे होतात, असं म्हणून तन्वी सांगताना दिसते. त्यानंतर सचिन भाऊ हा बहिणीला घेऊन खूप इमोशनल नेहमीच असतो आणि कदाचित बहिणीचा मुद्दा काढूनच रितेश भाऊने इथे राखीच्या मुद्द्यावरती त्याची शाळा घेतली. तर इथे सचिनने ऑलरेडी बहिणीबद्दल सांगितलं होतं, की बहीण माझ्यासाठी किती जवळची होती. बहिणीचं लॉकेट घालून सचिन नेहमीच असतो आणि बहिणीची आठवण इथे तो काढताना दिसतो. बस स्टॉपवरती ज्या पद्धतीने थांबणे असेल, या सगळ्यावरती सचिन बोलला आणि तो खूपच भावूक झालेला पाहायला मिळाला. त्यानंतर रुचिता खरंच खूप शॉकिंग होतं, की रुचिता जेव्हा आई-वडिलांबद्दल असं काही बोलेल, रुचिताचा जो राग आहे ना, तो खूप आहे. रागावरती तिच्या नियंत्रण नाही आणि त्यामुळे आई-वडील तिच्यापासून दुरावलेत हे एकंदरीत स्पष्ट होते आणि आई-वडिलांबद्दल ती सांगताना दिसते, की तुमचं एवढं वय झालंय तरी तुम्हाला काम करावं लागतं माझ्यामुळे. आता मी काहीतरी चांगलं काम करेन, मी खूप प्रयत्न करते पण मला यश येत नाही. मी नक्कीच तुम्हाला प्राउड वाटेल असं काहीतरी नक्कीच करेन, असं म्हणून सांगताना दिसते. आता सागरदादा, तिला इमोशनल पाहून सागरदादा आतमध्ये जातोय आणि सांगतोय, की "तू काहीतरी चांगलं वगैरे करशील," असं सांगताना दिसतोय. त्यानंतर रोशन दादा येतो आणि रोशन दादा वडिलांना घेऊन किती इमोशनल आहे हे आपण नेहमीच बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलं आणि त्याच पद्धतीने वडिलांना घेऊन तो आज इमोशनल झाला. वडिलांनी ज्या पद्धतीने वाढवलंय, शिक्षण दिलं, सगळं काही घेऊन आज तो खूप इमोशनल झाला होता. तर तेही खूप टचिंग होतं. त्यानंतर विशाल, विशाल एवढा निगरगट्ट का आहे? एवढा दगडासारखा का आहे? त्याने स्वतःला तसं करून घेतलंय. त्याचं कारण त्याने आज सांगितलं,
विशाल हे सगळं आईमुळे हा तसा बनला हे आपल्याला कळालं, की तो 9वी-10वीला असताना त्याच्या आईला कॅन्सर झाला आणि आईच्या सेवेसाठी हे सगळं तो करत होता. आईची सेवा करताना अंघोळ घालणं असेल किंवा मग आईचे कपडे बदलणे असेल, आईचं सगळं जे काही काय म्हणू आपण एका आजारपणातल्या व्यक्तीला जे करायचं असतं ते सगळं विशालने केलं आणि आपल्या मनावर दगड ठेवून हे सगळं त्याने केलं. आईचं मरण त्याने स्वतः डोळ्यांनी पाहिलं. त्यामुळे तो एवढा धीट झाला हे आपल्याला त्याच्यातनं कळालं आणि फार इमोशनल होतं ते सगळं. म्हणजे एखादा माणूस धीट का असतो तर त्याच्यामागे इमोशनल स्टोरी सुद्धा असते. हे आज विशालला बघून जाणवलं आणि फार वाईट वाटलं विशालसाठी हे आणि ज्या पद्धतीने तो रडत होता. "तू मला 9 महिने सांभाळलंस, पोटात ठेवलंस. मी तुला ज्या पद्धतीने 9 महिने तुझी केअर केली." तर हे सगळं बघून फार इमोशनल वाटलं. तर ठीक आहे. तर अनुश्री बोलत होते, की "मी 8 वर्षाची असताना वडील गेले. घरामध्ये लोकं का येतात, रडतात का हे मला माहीत नाही. माझ्या डोळ्याला अश्रू आलं नाही. परंतु वडिलांची जाणीव मला जेव्हा बाकीच्या मुलींचे वडील शाळेमध्ये डबे घेऊन यायचे, त्यांना घ्यायला यायचे, तेव्हा ती जाणीव झाली." तर अशा प्रकारे अनुश्री देखील भावूक झाली. त्यानंतर दीपाली वडिलांना घेऊन खूपच इमोशनल झालेली आहे. त्यानंतर सागर, सागर हा सतीश तारे जे फार नावाजलेले ॲक्टर आहेत. मी स्वतः सतीश तारे यांना भेटलेलो आहे. दादरच्या शिवाजी मंदिर येथे सतीश तारे यांचा एक नाटकाचा प्रयोग होता. त्यावेळी मी तिथे गेलो होतो आणि सतीश तारे ही जी व्यक्ती होती ना, म्हणजे काय माणसाचं कॉमेडीचं टायमिंग जबरदस्त. असे रिअल स्वतः मी त्यांना भेटलोय, त्यांच्याशी बोललोय. त्यामुळे सतीश तारे हा माणूस काय हे मला चांगलंच माहिती आहे. तारे तारे जेव्हा सांगायचे ना, म्हटलं हे नक्कीच सतीश तारे यांच्याबद्दलच बोलतील आणि त्यानंतर बिग बॉसने ते क्लिअर केलं, की सतीश तारे किती ग्रेट माणूस होता. आता इथे काही गोष्टी आहेत ना, ह्या ज्या सागरने काढल्या, की मी इथे का आलोय बिग बॉसच्या घरामध्ये? असं तर सतीश तारेंना सांगते, की मी दुसऱ्यांचे इमोशनल ओळखतो. त्यांच्याशी मी बोलतो. परंतु मी जेव्हा इमोशनल असेल, तेव्हा लोकं मला विचारायला देखील येत नाही. म्हणजे मी मोठा असणं हा गुन्हा आहे का? आता याच्यावरती तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मला वाटलं कुठल्या दुसऱ्या एखाद्या घरातील व्यक्तीबद्दल सागर बोलेल, परंतु त्यांनी सतीश तारे यांची निवड केली आणि फार ग्रेट माणूस होता सतीश तारे. लवकर गेला. हे आपलं महाराष्ट्राचं किंवा मराठी रसिक प्रेक्षकांचं दुर्दैव. जबरदस्त कॉमेडीचं टायमिंग त्याचं होतं. आता हे जे काही सागरने सांगितलं, की मी दुसऱ्याचा विचार करतो, हे लोकं माझा विचार करत नाही. याच्यावरती तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा दिवस होता. उद्या मात्र जबरदस्त शाळा बिग बॉसच्या घरामध्ये रितेश भाऊ घेताना दिसणार. आता ती शाळा कोणाची होती हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि मित्रांनो एक सदस्य बिग बॉसच्या घरातनं गेलेला आहे. आपले वोटिंग पोल पाहत असाल तर मी ज्या सदस्यांना बॉटमला ठेवलंय त्यापैकीच एक सदस्य बिग बॉसच्या घरातनं गेला. याच्यावरती आपण नक्कीच उद्या चर्चा करणार आहोत. मित्रांनो हा जो काही टॉप आणि फ्लॉपचा टास्क झाला ना, याच्यामध्ये सचिन भाऊ असेल किंवा मग रोशन भाऊ असेल यांचं हे मतच मांडत नाही बिग बॉसच्या घरामध्ये. का हे लोक आलेत? त्यानंतर आज तन्वी असेल किंवा मग आरबी असेल, या लोकांनी का आपली मतं ठेवली नाही असा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. सागर आणि हे प्राजक्ता तर काय आम्हाला बॉटमला ठेवलं तरी चालेल. असं चालत नाही. तुम्ही बिग बॉसच्या घरामध्ये का आलात? जर रँक ठेवण्याचा टास्क आला असता ना, बघा 1, 2, 3 असे रँकचा तो टास्क येतो. त्याच्यामध्ये हे लोकं मग काय करतील? सरळ हे लोकं गिव्ह अप करतात. नाही मला हा दिला तर चालेल. म्हणजे यांच्यामध्ये ना ती स्पर्धाच मला दिसत नाही, की मला जिंकायचं आहे, मला टॉपला यायचं आहे. असं काही ती एक स्पिरिट असते ना, तशी या लोकांमध्ये मला ती काय म्हणतात स्पार्क, तो या लोकांमध्ये मला अजिबात दिसत नाही. कधीतरी विशालमध्ये जिंकण्याची जिद्द दिसते. मला वाटलं होतं, की राकेश काहीतरी करेल. पण राकेशला फक्त विशालच्या समोरच खेळायचं आहे. विशालला घेऊनच खेळायचं आहे. विशालच गेम त्याचा एकंदरीत आहे असं दिसतंय. हे सगळे चिरकुट आहेत. हे टॉप फ्लॉप माझ्यासाठी काहीच नाही. माझा गेम फक्त विशालचीच आहे असं एकंदरीत पाहायला मिळतंय. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? राखीने आज ज्या पद्धतीने बारक्याला चढवलं, पण ते प्रकरण तिथेही शांत झालं त्यामुळे ठीक आहे. मित्रांनो चावीचा मुद्दा आहे ना,
हा चावीचा मुद्दा जबरदस्त गाजणार आहे बिग बॉसच्या घरामध्ये पुढे. मगाशी मी सांगितलं ना की बिग बॉसने हा मुद्दा दाखवलेला आहे, त्यामुळे नक्कीच पुढे काहीतरी वाढून ठेवलंय. तुम्हाला काय वाटतं, या ज्या दोन्ही टीम होत्या त्यापैकी टॉप सदस्य कुठले आणि फ्लॉप सदस्य कुठले दोन्ही टीमचे, हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.